हॅलो फ्रेंड्स, मी सारिका आणि आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्मार्ट लुक फॅशन मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम नवीन पद्धतीची यूट्यूबवर पहिल्यांदाच आलेली लटकन डिझाइन बघणार आहोत, जी ब्लाउज किंवा ड्रेस बरोबर तुम्ही यूज करू शकतात। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओसाठी। तर आपण एक चौकोन घेतलेला आहे जो 3 बाय 3 म्हणजे 3 सेंटीमीटरचा आहे आणि दुसरा 2.5चा आहे। तर त्याच पद्धतीने ही घरी बनवलेली दोरी आहे। घरी म्हणजे रेडीमेड न आणता घरी कपड्यांनी बनवलेली बारीकशी दोरी। तर ती कशा पद्धतीने बनवायची याचाही व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊन येईन, एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी पहिल्यांदा आपण आधी लटकन बघूया, जे एकदम युनिक आणि वेगळं आणि खूप छान असणार आहे। तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला जो चौकोन आहे जो 3 सेंटीमीटरचा घेतलेला आहे, तर तो आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये, त्रिकोणी शेपमध्ये फोल्डिंग करून घ्यायचा आहे। आणि जो 2.5चा आहे म्हणजे 2.5 सेंटीमीटरचा जो चौकोन आहे, तर तो आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्याप्रमाणे रोज असतो तर त्याप्रमाणे रोजच्या पाकळीसारखा आकार शेपमध्ये करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये। आणि तो अशा पद्धतीने मोठ्या जो त्रिकोण आहे त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। जो छोटा चौकोन आहे त्याचा एकही भाग बाहेरच्या बाजूला दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला वरून शिलाई मारून घ्यायची आहे, एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये। आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून ते लवकर निघणार नाही आणि आपलं जे लटकन बनवलेलं आहे तर ते एकदम व्यवस्थितरित्या बनेल। तर अशा पद्धतीने आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। जेवढा आपण जो गुलाबाच्या पाकळीचा शेप छोटासा घेतलेला आहे तर त्याच्यावरूनच आपल्याला डबल शिलाईमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे। दोन्ही त्रिकोण व्यवस्थित जॉईन झाले जातील तर याची काळजी घ्यायची आहे। आणि एक्स्ट्राचा जो पार्ट असेल, जो एक्स्ट्रा जास्त कपडा झालेला असेल तर तो कट करून घ्यायचा आहे। दोराही व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतर काहीसा अशा पद्धतीने दिसेल तर त्यानंतर आपल्याला ही दोरी घ्यायची आहे, तर जी आपण कपड्याची एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप सुंदर बनवलेली आहे। तर त्यानुसार हा कॉटनचा कपडा आहे त्याच्यामुळे हे जे आहे तर ते व्यवस्थित फिनिशिंग सहित येत आहे। जर तुमचं कुठल्याही प्रकारचं ड्रेस किंवा ब्लाउज असेल तर त्याला एकदम सुंदर दिसणारं हे लटकन आहे। तेच लटकन वापरून कंटाळा आला असेल तर हे नक्की यूज करून बघा, एकदम युनिक, वेगळं आणि खूपच छान वाटतं। तर हे लटकन खूप सुंदर आहे, याच्यासाठी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेपमध्ये। तर त्यानंतर आपण इथे त्रिकोणी ज्याप्रमाणे आपण नेहमी रेग्युलर लटकन जॉईन करतो त्याचप्रमाणे इथे डबल शिलाई मारून लटकन लावून घ्यायचं आहे दोरीला। दोरी व्यवस्थित अटॅच होईल याची काळजी घ्यायची आहे, नंतर पलटल्यानंतर प्रॉब्लेम होऊ नये यासाठी। तर हे अशा पद्धतीने बघू शकता, एक्स्ट्राचं जे बाजूला कपडा दोरी शिल्लक राहिलेली आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे पलटताना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही आणि खराब दिसत नाही। याच्यासाठी एक्स्ट्राचा जो कपडा असेल तर तो व्यवस्थित शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे। तर हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थितरित्या कटिंग करून घेतल्यानंतर जर ते आपल्याला सुलट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हे बघू शकतात एकदम सुंदर त्याच पद्धतीचे साधं लटकन वापरून कंटाळा आला असेल तर हे खूप सुंदर असं लटकनचं डिझाइन आहे, एकदम छान पद्धतीने। आणि तुम्ही लेहंगा असो, ब्लाउज असो, ड्रेस असो, कुठल्याही याच्यावरती यूज करू शकता। अशा पद्धतीने खूप सुंदर लटकन आहे जे लावल्यानंतर खूप सुंदर दिसतं। तर हे अशा पद्धतीने लटकन बनवण्याची एकदम साधी सोपी पद्धत आहे। तर दोरी बनवण्यासाठीच्या काही खास टिप्स, मी सिक्रेट टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याच पद्धतीने याच्या आधी आपण एक सुंदर लटकन डकी लटकन डिझाईनचा व्हिडिओही अपलोड केला आहे, तोही बघितला नसेल तर बघून घ्या। एकदम युनिक डिझाईन आहे, यूट्यूबवर पहिल्यांदाच आलेला आहे, एकदम सुंदर असं डिझाईन आहे। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।